नमस्कार. राशन कार्ड जर तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने ट्रान्सफर करायचं, जर तुमचा तालुका जिल्हा तुम्ही बदललेला आहे किंवा स्टेट बदललेला आहे, तर अशा वेळेस मित्रांनो स्टेटचं जे आहे मेरा राशन ॲपवरून तुम्ही कुठून पण घेऊ शकता. परंतु आपल्याच जिल्ह्यामध्ये जर तुमचा तालुका वगैरे चेंज झाला, गाव चेंज झालं किंवा मग तुमचं जे आहे मित्रांनो जिल्हा चेंज झाला, तर तुम्हाला तुमचं राशन कार्ड ट्रान्सफर करायचं आहे, तर ऑनलाईन पद्धतीने मित्रांनो घरी बसून तुम्ही तुमचं राशन कार्ड आता जे आहे ट्रान्सफर करू शकता. त्यासाठी संपूर्ण प्रोसेस आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. सर्वप्रथम मित्रांनो तुम्हाला गुगलवर यायचं आहे आणि गुगल क्रोम जे ब्राउझर आहे तुमच्या मोबाईलमध्ये ते ओपन करा आणि शक्यतोवर जे आहे अशा पद्धतीनं जे लॅपटॉपवर जसं दिसत आहे तसं दिसण्यासाठी लँडस्केप मोडमध्ये घ्या किंवा डेस्कटॉप साईट करा. डेस्कटॉप साईट केलं तर थोडं छोटं दिसते म्हणून लँडस्केपवर बघा rcms.mahapur.gov.in पब्लिक लॉग इन असं तुम्हाला टाईप करायचं आहे. पहिलीच साईट इथे अन्न नागरी पुरवठा पब्लिक लॉग इन, याच्यावरती तुम्हाला इथे क्लिक करायचं आहे. पब्लिक लॉग इनवर क्लिक केल्यानंतर मित्रांनो तुमच्यावर लॉग इनचं पेज येतं. त्याच्यामध्ये तुम्हाला रजिस्टर युजरवरती क्लिक करायचं आहे. रजिस्टर युजरवरती क्लिक केल्यानंतर 3 ऑप्शन येतात. आधार OTPने तुम्ही आधार नंबर टाकू शकता. हेड ऑफ फॅमिली जे आहे म्हणजे जे महिला आहे घरातली सर्वात मोठी, ज्यांचं नावानं जे राशन कार्ड आहे तर त्यांचं नावाचं जे आधार कार्ड नंबर आहे ते टाकून तुम्हाला इथे OTP घ्यावा लागेल आणि हा कॅप्चा टाकावा लागेल आणि गेट OTPवरती क्लिक करावं लागेल. किंवा मग तुम्ही जर आधीच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवलं होतं की कशा पद्धतीने युजर नेम बनवायचं आहे, युजर नेम पासवर्ड असेल तर ते टाका आणि हा कॅप्चा टाका आणि साइन इन करून घ्या. किंवा मग तुमच्याजवळ RC नंबर असेल, राशन कार्ड नंबर असेल तर तो मग तुम्हाला टाकायचा आहे आणि हा कॅप्चा इथे टाकायचा आहे आणि गेट OTPवरती क्लिक करायचा आहे. तर मित्रांनो चला, तर मी इथे माझा आधार नंबर आणि जे आहे कॅप्चा इथे एंटर करून देतो. तर मित्रांनो त्यानंतर इथे कॅप्चा मी इथे आता टाकत आहे आणि गेट OTPवरती क्लिक करून हे लॉग इन करून घेत आहे. तर मित्रांनो इथे मी लॉग इन करून घेतलेला आहे आणि त्यानंतर आता इथे बघा, इथे विविध जे आहे आपल्याला इथे दिसत आहे राशन कार्ड ट्रान्सफर, राशन कार्ड सरेंडर असे काही ऑप्शन दिसत आहे. डाउनलोड युअर राशन कार्ड, ऑनलाईन ग्रेव्हियन्स, फेअर प्राईस, शॉप लिस्ट, मॉडिफिकेशन काही करायचं असेल राशन कार्डमध्ये तर ते सुद्धा तुम्ही त्याच्यामध्ये करू शकता. त्याच्यामध्ये नाव जोडणे, नाव कमी करणे. तर आजच्या व्हिडिओमध्ये स्पेशली आपण राशन कार्ड ट्रान्सफर याच्यावरती बघणार आहोत. मित्रांनो याच्यामध्ये बघा, कुठले तुम्हाला राशन कार्डमध्ये मॉडिफिकेशन जर करायचं असेल तर अंत्योदयच्या अंदर असेल किंवा PHH प्रायोरिटी हाऊसहोल्डमध्ये असेल आणि APL फार्मरमध्ये असेल तर तुम्हाला पेमेंट लागणार नाही, नो पेमेंट म्हटलेलं आहे. परंतु जर तुमचं नॉन प्रॉफिट हाऊस NPH मध्ये असेल, APL व्हाईटमध्ये असेल तर तुम्हाला जे आहे पेमेंट लागेल. तर NPH वाल्यांना 50 रुपये आणि APL व्हाईटवाल्यांना 100 रुपये इतकं येते पेमेंट लागतं, काहीही मॉडिफिकेशन राशन कार्डमध्ये जर करायचे असतील तर. मित्रांनो चला, तर आता आपण राशन कार्ड ट्रान्सफर या विंडोवरती जाऊया. मित्रांनो इथे राशन कार्ड ट्रान्सफर नंतर बघा याच्यामध्ये 3 ऑप्शन मिळतात. इंट्रा तालुका म्हणजे त्याच तालुक्यामध्ये जर तुम्हाला गाव तुमचं बदललेलं आहे तर इथे तुम्हाला मित्रांनो त्याच तालुक्यामधलं तुमचं जर गाव बदललं असेल तिथं गावाची यादी येते. दुसरं गाव तुम्हाला त्याच तालुक्यातलं चूज करायचं आहे. इथे बाकी तुम्हाला काही नवीन जे ॲड्रेस असेल, तुमचा हाऊस नंबर विचारलेला आहे, न्यू लँडमार्क विचारलेला आहे आणि याच्यामध्ये मित्रांनो न्यू हाऊस नंबर, न्यू लँडमार्क, तर लोकल लँग्वेज आणि इंग्लिश दोन्ही भाषेमध्ये म्हणजे मराठी आणि इंग्लिशमध्ये. ही LL म्हणजे जे आहे लोकल लँग्वेज मराठी टाकायची आणि बाजूला टाकायचं. त्यानंतर विलेज टाऊन, पिनकोड टाकायचा नवीनवाला, नवीन पिनकोड असेल तर किंवा जुना असेल तरी तोच पिनकोड असेल त्या गावचा तरी चालेल. आणि नवीन ब्लॉक कोणता आलेला आहे आणि नवीन वार्ड कोणता आलेला आहे ते तुमचं जे आहे विलेज टाऊन तुम्ही सिलेक्ट केल्यानंतर होईल. जसं की इथे एखादं जर आपण याच्यातलं विलेज घेतलं तर इथे न्यू पिनकोड येईल आणि त्यानंतर मग इथे नवीन ब्लॉक तुम्हाला सिलेक्ट करावं लागेल आणि नवीन वार्ड इथे सिलेक्ट करावं लागेल आफ्टर एंटरिंग द पिनकोड. तर अशा टाईपनं हे तुम्हाला विदिन तालुक्यामध्ये जर तुमचं गाव चेंज झालं असेल तर. आता तुमचं जर तालुका चेंज झाला असेल तर मग तुम्हाला दुसरं ऑप्शन आहे इंटर तालुका DFSO/डिस्ट्रिक्ट. तर बघा इंटर तालुका किंवा इंटर डिस्ट्रिक्ट किंवा इंटर DFSO याच्यामध्ये जर तिघांमध्ये जर तुमचं बदललं असेल म्हणजे तालुका बदलला असेल, जिल्हा बदलला असेल तर मित्रांनो इथे तुम्हाला काय करायचं आहे, तुमचं इथे जिल्हा बदलला असेल तर तुम्हाला नवीन जिल्हा इथे घेऊन घ्यायचा. पूर्ण इथे जिल्हे येऊन जाते. तर इथून जो तुमचा जिल्हा बदललेला आहे तो तुम्हाला घ्यायचा आहे. त्यानंतर तुम्ही कुठल्या तालुक्यामध्ये राहता तो तालुका तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे. त्यानंतर तुमचं गाव आणि तुम्हाला पिनकोड वगैरे टाकून द्यायचा आहे. DFSO आणि FSO हे सिलेक्ट करायचे आहे. त्यानंतर मित्रांनो तुम्हाला याच्यामध्ये आयडेंटिटी प्रूफ टाकायचा आहे एक, इथे अपलोड करायचं आहे की तुम्ही तिथे राहता म्हणून तुमचं आयडेंटिटी प्रूफ, आधार कार्ड वगैरे, ॲड्रेस प्रूफ जसं की इलेक्ट्रिक बिल वगैरे तुम्हाला टाकायचं आहे. अजून काही तुला तुमच्याकडे इलेक्शन कार्ड वगैरे असेल किंवा राशन कार्ड तर याच्यावरती आहेच ऑलरेडी,
तर त्याची गरज नाही. इलेक्शन कार्ड वगैरे जर पॅन कार्ड असेल तर ते सुद्धा तुम्ही याला जोडू शकता आणि कन्फर्म आणि सबमिट ॲप्लिकेशन करायचं. तर अशा पद्धतीने मित्रांनो तुम्ही तालुक्यामध्ये इंट्रा तालुका ऑप्शननी आणि तुम्हाला जर तुमचा जिल्हा बदल झालेला आहे किंवा तालुका बदल झालेला आहे तर किंवा DFSO बदललेला आहे तर मित्रांनो तुम्हाला हे जे आहे याच्या थ्रू तुम्ही जे आहे तुमचं राशन कार्ड ट्रान्सफर इझिली करू शकता. अशा पद्धतीनं घर बसल्या तुम्ही मित्रांनो तुमचं जे आहे राशन कार्ड ट्रान्सफर करू शकता. इंटर TFSO हे जे आहे याच्यामध्ये जर तुमचं बदललं असेल तर हे सुद्धा एक तिसरं ऑप्शन आहे इंटर TFSO. तर हे सुद्धा तुम्हाला ऑप्शन जे आहे येऊन जातं. इंटर TFSO मध्ये मित्रांनो याच्यामध्ये डिस्ट्रिक्ट वगैरे तालुका वगैरे तेच राहतं, परंतु याच्यामध्ये जे आहे न्यू विलेज टाउन नेम म्हणत आहे आणि याच्यामध्ये न्यू पिनकोड मागत आहे इंटर TFSO मध्ये. तर इंट्रा तालुका आणि इंटर तालुका हे जे आहे इंटर म्हणजे तालुका चेंज आणि इंट्रा म्हणजे तालुका चेंज नाही, फक्त गाव चेंज करायचं. तर हे ऑप्शन तुम्हाला इथे अवेलेबल मिळतात. आणि मित्रांनो अशा टाईपनं तुम्हाला डॉक्युमेंट वगैरे अटॅच करून कन्फर्म प्रोसीड सबमिट ॲप्लिकेशन अँड पेमेंट फी जी आहे मित्रांनो ती मी तुम्हाला ऑलरेडी दाखवलेली आहे, कोणाला लागणार आहे कोणाला नाही लागणार आहे. तर याच्यामध्ये जे व्हाईट रेशन कार्ड आहे यांच्याजवळ त्यांना 100 रुपये आणि NPH वाले जे आहे त्यांना 50 रुपये, बाकीच्यांना याच्यामध्ये फी लागणार नाही. तरी मित्रांनो या व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा. धन्यवाद.